तोंडात टाकताच विरघळणारी मऊ आणि खमंग तिळगुळाची बर्फी. ही पारंपरिक बर्फी कमी साहित्यात आणि परफेक्ट टेक्स्चरमध्ये कशी बनवायची ते आज आपण बघतोय. नमस्कार, मी स्मिता. स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. या ठिकाणी 250 ग्रॅम मी तीळ घेतली आणि वाटीने मोजले तर एक मोठी वाटी फुल भरून एवढी तीळ घेतली. 250 ग्रॅम एवढा गूळ घेतला आहे आणि वाटीने मोजला तर पाऊण वाटी एवढा गूळ घेतला आहे. खोबरं मी किसून घेतलं आहे एकूण 25 ग्रॅम, ते देखील अर्धी वाटी, छोटी अर्धी वाटी एवढं घेतलं आहे. आणि भाजलेले शेंगदाणे घेतलेत 50 ग्रॅम, ते देखील छोटी अर्धी वाटी एवढे घेतलेले आहेत. आता या ठिकाणी वजने आणि वाटी दोन्ही प्रमाण आपण पाहिलेले आहेत, व्यवस्थित मोजून मापून घ्यायचे. आता तीळ आपण भाजायला घेऊयात. तीळ भाजताना खूप लो फ्लेमवरती मस्त खमंग तळतळ उडेपर्यंत अशी ही तीळ भाजून घ्यायची. जेवढी खमंग तीळ भाजली ना तेवढीच चवीला रुचकर ही वडी तयार होते. आता मी कढईमधून एका ताटामध्ये तीळ काढून घेतली आणि तिला गार करायला ठेवली. 1-2 चमचे मी बाजूला काढून ठेवली. ती कशासाठी पुढे आपण बघूयात. आता तीळ गार होईपर्यंत इकडे खोबरं देखील मी छान लो फ्लेमवरती मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेले आहे. असं भाजल्यामुळे वडीमध्ये खूप चव छान येते. आता हे देखील मी बाजूला काढून घेतले. आता आपल्याला तीळ पूर्ण गार झाल्यावर मिक्सरला तिला बारीक पूड तयार करायची. त्याच्यासोबतच शेंगदाणे देखील टाकायचे. आता तीळ बारीक करताना आपल्याला एकसारखं मिक्सर न फिरवता चालू बंद करत जर फिरवला, छान रवा टेक्स्चर असलेली तीळ आपल्याला हे तिळीचं पावडर मिळतं. आता हे तिळीचं पावडर आपलं तयार झालं आहे. याच्यात भाजलेलं खोबरं मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता इकडे पाक करण्यासाठी आपण घेऊया. आता पाक करताना 1-2 चमचे मी एवढं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे आणि 1 चमच्यावर साजूक तूप एवढं घेतलेलं आहे. आता पाक करताना एक काळजी आपल्याला घ्यायची, ते पूर्ण लो फ्लेमवरती आपल्याला हा पूर्ण गूळ विरघळायचा आहे. म्हणजे आपल्याला पाक नाही करायचा आहे. गूळ विरघळल्यानंतर काही मिनटं ठेवून आपल्याला लगेचच ही बर्फी करायला घ्यायची, ते आपण पुढे बघणार आहोत. आता गूळ विरघळेपर्यंत मी ताटाला तुपाचा हात लावून घेतला आहे. आता पूर्ण लो फ्लेमवरती छान एकसारखा चमचा फिरवल्याने लगेच हा गूळ विरघळला आहे. तुम्ही पाहू शकता गूळ पूर्ण विरघळला आहे आणि नुकतेच असे बुडबुडे यायला लागलेले आहेत. गूळ विरघळल्यानंतर अगदी 2 मिनिटानंतर बऱ्यापैकी याला असे बुडबुडे यायला लागलेले तुम्ही पाहू शकता. आता ह्या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे आणि हे तिळाचं पावडर मिक्स केलेलं आहे. लक्षात घ्या, गॅस बंद करून मग आपल्याला तिळाचं पावडर टाकायचं आहे. आपण इथे कुठलाही पाक केलेला नाही आहे, फक्त गूळ विरघळायचा, 2 मिनिटात लगेचच गॅस बंद करायचा आणि छान हे पावडर अगदी झटपट मस्त मिक्स करून घ्यायचं. छान असा गोळा करून घ्यायचा. खूप स्पीडमध्ये करायचं आणि लागलीच तूप लावलेल्या ताटामध्ये मी हे ओतून घेतलेले आणि गरम असताना छान थापून घ्यायचं. गरम असताना जर आपण थापलं ना तर छान पातळ असं थापलं जातं आणि मस्त बारीक अशी पातळ वडी येते. आता अर्धवट थापून याच्यावर मी बाजूला काढलं होतं ना ते तीळ व्यवस्थित टाकून घेतलेले आणि परत एका वाटीच्या सहाय्याने छान असं बारीक असं पसरून घेतलेलं आहे. आता थोडं कोमट झाल्यावर चाकूने कट मारलेत मी चौकोनी आकाराचे. मला ज्या साईजचे हवेत ना लहान मोठ्या आकाराचे तसे मी चौकोनी तुकडे कट करून घेतलेले आहेत आणि पूर्ण गार झाल्यावर ही वडी काढली. खाली ताटाला तूप लावल्यामुळे अगदी पटकन ही वडी निघते आणि खूप छान खमंग चवीला रुचकर अशी ही वडी होते. तुम्हाला किती छोट्या प्रमाणात वड्या हव्यात ना त्यानुसार तुम्ही करू शकता. खूप चवीला टेस्टी अशी ही वडी खूप झटपट तयार होते. खूप सोप्या पद्धतीने, अजिबात कुठला पाक केला नाही आपण, अगदी झटपट सोप्या पद्धतीने आपण वडी कशी तयार करायची ते बघितलेली. हिवाळ्यात आवर्जून केली जाणारी सणासुदीला किंवा मकर संक्रांतीला किंवा उपवासाला ही तिळाची बर्फी एकदम परफेक्ट ऑप्शन आहे. नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते देखील मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. स्मितूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.